विनीता आणि माझं चॅनल द फूडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर म्हटलं चला छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे। तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो, पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आहे महाशिवरात्र आणि आज 8 मार्च पण आहे, म्हणजेच महिला दिन। तर तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शिवरात्रीच्या तर महाशिवरात्रीच्या पण तुम्हाला सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा। तर दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे, म्हणजेच देवपूजेने रांगोळीने दररोज ही सुरुवात होत असते। पण आज महाशिवरात्र आहे म्हटल्यानंतर छान अशी इथं माझी ना पूजा करून झालेली आहे। अभिषेक ते तर सगळं झालेलं आहेच, प्लस मी जे रुद्राभिषेक करत असते पिंडीवर तर ते मी आता संध्याकाळी करणार आहे, म्हणजे प्रदोष काळामध्ये करत असते मी। आणि जर जमलं तर रात्री 12 वाजता पण करत असते, म्हणजे जमण्यावरही म्हणजे। पण मी संध्याकाळचं तर प्रदोष काळामधलं तर अभिषेक करतच असते। आणि आता बघते मी मंदिरात जर मला जमलं तर, कारण की हे गेले म्हटलं ते मला म्हटलं होते चल आता, पण म्हटलं पूजा पण राहिली होती घरातली, म्हटलं ती करते मी आणि मग जाऊया परत एकदा मंदिरामध्ये। कारण यांना पण ट्युशनला सोडायचं आहे, सुट्टी आहे पण तरी पण ट्युशन ते आहे, कारण उद्या पेपर पण आहे। त्याच्यामुळे मग म्हटलं पहिले ना पूजाने ते करून घेते मग जाऊया निवांत। गर्दी तर असणारच आहे कारण की सगळीकडेच। तर चला सुरुवात तर खूप छान झालेली आहे आणि आज दिवसभरामध्ये काय काय होणार आहे आणि हे सगळं काही तुमच्यावर शेअर करणार आहे। आणि मी पूजा पण कशी करते महाशिवरात्रीची ही तुमच्यावर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। तर चला, तर आता मी मंदिरात चालली आहे। तर आता इथे ताट तयार करून घेतलंय मी, तर आता तुम्हाला इथे रिकामा तांब्यात दिसत असणार आहे। तर आता याच्यामध्ये आहे ना मी उसाचा रस घेणार आहे। तर म्हणजे महादेवांना आहे ना उसाच्या रसाचं आहे ना अभिषेक करणार आहे। त्याचबरोबर आहे ना फळं ते पण घ्यायची राहिली आहेत। तर आता तिथं मंदिरात गेली ना की मग मी ते सगळं घेणार आहेच, म्हणजे कौठ परत बाकीची जी फळं आहेत ती। तर आता ते मंदिरात गेली ना की मग मी घेईल। तर आता इथं मंदिरात आली, छान अशी रांगोळी काढलेली होती आणि गर्दी कमी होती कारण की दुपारचा वेळ होता, त्याच्यामुळे गर्दी कमी होती आणि खूप छान अशी माझी इथं पूजा झालेली आहे। बघू शकता, तुम्हाला पण मी दर्शन देतेय। खूप छान, म्हणजे खूप छान असं दर्शन झालं, तुम्ही बघितलं। म्हणजे सुरुवातीला आहे ना म्हणजे सकाळपासून यांची वाट बघत होती, हे जाऊन आले ते कामात गुंतले, मग त्यांना आले नंतरून फोन केला मी त्यांना आणि त्यांना म्हटलं त्यांना आहे ना खिचडी करून दिली पहिले, त्यांनी खाल्ली। कारण की मग जर नसती करून दिली ना मग त्यांनी काही कामाच्या नादात काही खाल्ली नसती, त्याच्यामुळे पहिले म्हटलं खिचडी केली ती खाल्ली आणि मग मंदिरात गेली। खूप छान असं दर्शन तर झालं, पूजा पण करता आली आणि मेन म्हणजे सेवा पण करता आली मंदिरामध्ये। तर हे तर करतातच, सकाळी पण त्यांचा 1 ते 1.5 तास मंदिरामध्येच होते ते। त्याच्यानंतर आत्ता पण तर आहे ना पूजा करताना ते सेवा करत होते, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ करता नाही आला माझा स्वतःचा, म्हणजे पूजा मी कशी करते ते नाही दाखवता आलं। पण नंतरून मग त्यांना म्हटलं की थोडाफार व्हिडिओ घ्या, तर मग तो घेतला त्यांनी। तर खूप म्हणजे खूप छान आणि इतकं भारी वाटतंय ना, प्रसन्न वाटतंय। आणि दुपारच्या वेळेस ना थोडी गर्दी पण कमी असते, त्याच्यामुळे ते मला व्हिडिओ पण करता आला खरं। आणि मी जसं बोलते तसं आदित्य ऍक्टिंग करतोय माझी। आणि श्रीपादला डोळ्याला काहीतरी चावलंय का काय झालंय माहिती नाही, लाल झालाय आणि दुखतो पण आहे त्याला, है ना आदित्य? नको तोंडाने बोल की।
चला आता मी पण आहे ना थोडंफार काहीतरी खाते, म्हणजे मी तिखट आणि मिठाचं खात नाही शिवरात्रीला. तर आता आहे ना बघेन थोडीफार आहे ना गोड खिचडी करेल माझ्यासाठी. मी तुम्हाला दाखवलेली पण आहे मी कशी करते ते. आता थोडीफार करते. फळं नको वाटतं, सकाळी द्राक्ष आणि ते खाल्लंय, सफरचंद पण खाल्लंय मी. तर आता किती वाजले, आता 2:30 वाजलेले आहेत, बघू शकता. आता थोडीशी खाते मी आणि बाकीची संध्याकाळची तयारी अशी करायची पूजेची छान अशी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान पूजा आज मांडणार आहे मी. काय मेन म्हणजे कोणी उपवास पकडला माहितीये का? रुचिकाने तर पकडलाच आहे, पण आदित्यने पण उपवास पकडलेला आहे. त्याने काहीच नाही खाल्लं, दूध चोकस पण नाही खाल्लंय त्याने, है ना. खिचडीच खाल्ली त्याने त्याच्या बापांबरोबर. हो बेटा. काय कॉफी प्यायची हो पिली मी सकाळी, थोडीशीच पिली. तुम्ही ना ट्युशनला गेले होते ना, त्याच्यानंतर माझी पूजा झाल्यानंतर मग मी पिली होती थोडीशी. सकाळीच पिली होती. चला बोलते मी तुमच्याशी थोड्या वेळाने. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता इथं मी ना पूजेला लागलीये. तयारी सगळं केलेली आहे, तुम्हाला दाखवते. इथं पूजेचं सगळं सामान काढून ठेवलंय मी आणि इथे समया पण लावल्यात मी आणि पिंड. सकाळी पूजा केलेली होती मी, ते छान असं चंदन आणि ते लावलेलं होतं. तर बघू शकता खूप छान अशी पूजा केली होती सकाळी मी. आता आहे ना अभिषेक ते करून घेणार मी आणि मग नंतर रुद्रला सुरुवात करणार आहे मी. तर चला मी कशी कशी पूजा करते ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि रुद्र पण कसं करते ते पण शेअर करते. आणि आज पूजा छान अशी मांडणार आहे, खूप अशी म्हणजे डोक्यामध्ये ना असं खूप छान छान अशी कल्पना आल्यात मला. म्हटलं ह्या वेळेस ना छान अशी पूजा मांडूया. तर ते पण काही सगळं शेअर करणार आहे मी. तर चला. तर मी आता आहे ना सुरुवातीला आहे ना अभिषेक करून घेणार आहे. तर बघू शकता इथं मी दूध, दही, साखर, तूप म्हणजे पंचामृतसाठी जे लागणार आहे ना, म्हणजे पंचामृत नाही केलं मी, सगळं असं वेगवेगळं घेतलेलं आहे आणि आता अभिषेक करणार आहे. छान इथं अभिषेक झालेला आहे. या तिघांना पण आहे ना मी करायला लावला. तर मी आता आहे ना रुद्र अभिषेकची तयारी करते. आता पिंड वगैरे मी तुम्ही बघितलंच पाण्याने हे करून घेतलं मी आणि व्यवस्थित पुसून घेतलं. तर आता परत बेलाचं पान ठेवलंय मी खाली आणि आता पाणी टाकते. तर आता आहे ना तर असं थेंब थेंब पाणी पडलं पाहिजे खरं पिंडीवर. तर आता मी ना नित्यसेवेमध्ये ना रुद्राभिषेकचं सगळं दिलेलं आहे. तर आता हे मी वाचून घेते आणि मग नंतर पुढचं मी तुम्हाला दाखवते.
आता इथे ना माझा रुद्राभिषेक झालेला आहे, मला 1 तास तरी लागला म्हणजे. तर त्याच्यानंतर मग आता आपल्याला आहे ना पिंड छान अशी पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर छानपैकी ना त्याच्यावर आहे ना आपल्याला आहे ना चंदन लावायचं आणि महादेवांना सगळ्यात आवडीचं गोष्ट म्हणजे भस्म. तर हे सगळे ना छानपैकी ना मी लावून घेते आणि मग नंतरून सगळी व्यवस्थित अशी छान पूजा करून घ्यायची. वस्त्रमाळ व्हायचं, फूल जे महादेवांना सगळ्यात आवडतं म्हणजे व्हाईट कलरचंच फूल महादेवांना आवडतं, तर ते वाहून घेणार आहे. त्याच्यानंतर धूप दीप हे सगळं ओवाळून घ्यायचं आणि मग मी ना बेलाची पानं वाहणार आहे. म्हणजे 108 जी नावं आहेत महादेवांची ती म्हणून बेलाची पानं आपल्याला व्हायची आहे. तर मी आता आहे ना ह्यावेळेस काय केलं, बेलाची पानं फळं ती जी सगळी व्हायची होती मी ती सगळी वाहून घेतली आणि मग नंतरून आहे ना ती बेलाची पानं साईडला काढून ठेवली. कारण खूप वेळ पण आहे ना पिंडीवर ओझं होतं, त्याच्यामुळं मग मी ह्यावेळेस काय ठरवलं की ना आपण आहे ना ही बेलाची पानं साईडला काढून छान असं आहे ना सजावट करूया. तर मग मी ना सगळं झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर थोड्या वेळ थांबली, म्हणजे लगेच नाही काढलं. थोड्या वेळ थांबून मग ती बेलाची पानं आणि जी फळं वाहिलेली होती मग मी ती साईडला आहे ना ताटामध्येच ठेवली आणि मग नंतरून आहे ना माझ्या सासूंनी ज्या पशुपतीनाथला गेल्या होत्या तिकडनं आहे ना रुद्राक्षाची माळ आणली होती. मग ती पण आहे ना छान अशी म्हटलं आहे ना त्यांनी सजावट करूया आणि त्याची पूजा पण करायची होती मला, म्हणून मग मी ना ती ताटाभोवती छान अशी ना ठेवली. तर तुम्ही पुढं सजावट बघतीलच माझी. तर मग मी त्या पद्धतीने ना सगळं असं ठेवून छान अशी पूजा मांडली आणि मग नंतर साईडला तुपाचे दिवे पण लावले, नंतर फळं ठेवले, छान अशी पूजा मांडलेली आहे. तर कशी वाटली ती नक्की मला सांगा. तर बघितलंच तुम्ही, खूप छान आणि मस्त अशी पूजा झालेली आहे. तर मला आहे ना करायचं होतं वेगळं, पण झालं खूप वेगळं. पूजा मांडणी म्हणजे पण खूप छान आणि प्रसन्न करणारी पूजा झालेली आहे. तर आता फक्त आरती राहिलेली आहे आणि गोड पदार्थ बघते आता काहीतरी बनवायचा आहे. तो बनवल्यानंतर मग तो नैवेद्य दाखवेल मी. तसं सकाळी दुपारी ना खिचडी वगैरे तो नैवेद्य तुम्ही दाखवलेलाच आहे. तर आता इथे खूप मला इतकं आवडली आजची पूजा ना. तुम्हाला पण कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर आहे ना इथे ना छान अशी ना मी ना धूपन ते पण लावलंय मी आणि प्लस खाली रांगोळी पण काढलेली आहे. तर मी तुम्हाला आहे ना पूर्ण पूजा दाखवते परत एकदा.
आरती करून घेते. आता इथे मी बनवतीये साबुदाणा वडा आणि त्याचे थोडेफार आहे ना फिंगर चिप्स टाईप असे आकार केलेले आहेत. तर इथं तळते पण एक आहे मी. चिकाला ना त्या टाईपमध्ये खायचे होते म्हणून तसे आकार केले खरं. आणि बाकीचे काही वडे यांना पण. तर आता आहे ना नैवेद्य पण दाखवते रुचिका. ती थोडंसं आहे ना काकडीचं हे बनवतीये, काकडीची चटणी. तर चला मग आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते. कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि पूजा पण कशी वाटली मला नक्की म्हणजे नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह. तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.